मूर्तिजापूर पंचायत समितीची वार्षिक आमसभा तालुक्यातील आदर्श ग्राम मधापुरीत पार पडली। यामध्ये आमसभेचे अध्यक्ष यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शासनाच्या 280 योजना अभ्यासून अंमलात आणल्या गेल्या तर गावात सुबत्ता येईल, बेरोजगारी संपुष्टात येईल व विविध विकास कामे मार्गी लागतील त्यासाठी सरपंच उपसरपंचांची कार्यशाळा घेऊन त्यांना तज्ञांकडून माहिती देण्याची व्यवस्था करा व सर्व योजना तालुक्यात राबवा अशा सूचना व आदेश आमदार हरीश पिंपळे यांनी आयोजित पंचायत समितीच्या आमसभेत दिल्या व अनुपस्थित अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणाबद्दल खंत व्यक्त करून मुजुरी करणाऱ्यांना शोकॉज बजावून कारवाई प्रस्थापित करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले। या सभेच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्व विभागाच्या 14-15 विषयांवर चर्चा होऊन प्रश्न मार्गी लावण्यात आल्याचे व जिल्हा आणि राज्य स्तरावरील विषयांचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले। संपूर्ण तालुक्यात घरकुल आवास योजनेसाठी गरजूवंत घरकुल लाभार्थ्यांना जागा उपलब्ध नसल्याने अतिक्रमित जागा नियमाकुल करण्याचे गेल्या 2 वर्षापासून प्रलंबित प्रस्ताव व घरकुल आवास योजनेची प्रपत्र ड यादी कृषी विभागामार्फत अनुसूचित जाती संवर्गातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतील ऑनलाईन प्रक्रियेमुळे व भूजल सर्वेक्षण चुकीचे होत असल्याचे आरोप विहिरीपासून वंचित शेतकऱ्यांनी केले असे काही मुद्दे सभेचे आकर्षण ठरले। यावेळी जिल्हा परिषद बांधकाम सभापती सम्राट डोंगरदेवे, गटविकास अधिकारी बाळासाहेब बायर, सहाय्यक गटविकास अधिकारी नानासाहेब पजई, सर्व विभागाचे अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामसेविका तसेच गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती। मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत सरपंच उपसरपंच मेळावा व वार्षिक आमसभा आज मधापुरी आदर्श ग्राम मधापुरी येथे घेण्यात आली। सरपंच उपसरपंच अधिकारी BDO पंचायत समिती सदस्य सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य सगळे अधिकारीगण पत्रकार मंडळी उपस्थित सगळ्या लोकांच्या समवेत एक साधक बाधक चर्चेच्या करत मीटिंग सुरू झाली। अनेक विषय या मीटिंगमध्ये निघाले। रिक्त पदाचा असेल, शिक्षण क्षेत्रात काही अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी चांगलं काम केलेलं असेल, काही अधिकाऱ्यांनी अनुपस्थिती दाखवली, त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नाही किंवा त्यांचा खालचा सक्षम अधिकारी त्यांनी पाठवला नाही असंही काही उदासीन अधिकाऱ्याचं याच्यात दिसून आलं। तरी ही जी आमसभा आहे कोरोनाच्या काळात 2 वर्षापासून झाली नाही, आज ही 3ऱ्या वर्षीची आमसभा झाली आणि अनेक विषय आमसभेच्या माध्यमातून मार्गी लागले। काही विषय केंद्र स्तराचे, राज्य स्तराचे, जिल्हा स्तराचे आहे। जे जिल्हा स्तराचे विषय आहेत काही कलेक्टरच्या अंतर्गत येतात, काही CO साहेबाच्या अंतर्गत येतात। ते विषय प्रामुख्याने त्यांचे बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।